अवैध दगड खाणकामाचे फोटो काढून ते प्रशासनाकडे पाठवल्याच्या कारणावरून बार्शीतील एका पत्रकाराला घरासमोरच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे बार्शीतील पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला। हल्लेखोरांना नेमका वरदहस्त कोणाचा आहे असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। दैनिक पुणे नगरीचे बार्शी तालुका प्रतिनिधी प्रशांत चंद्रकांत खराडे वय वर्ष 46 यांनी या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। तक्रारीनुसार रविवारी दिनांक 31 मे रोजी दुपारी सुमारे 4 वाजता ते शिवाजी आखाडा येथील आपल्या राहत्या घरी असताना त्यांच्या पत्नीनं घराबाहेर काही व्यक्ती आल्याची माहिती दिली। घरासमोरील पत्रा शेडमध्ये सचिन उर्फ बाळू जाधव आणि त्यांच्यासोबत 2 अनोळखी व्यक्ती उभ्या असल्याचं दिसून आलं। त्यानंतर तुम्ही सुनील भराडिया यांच्या दगडखाणीच्या खोदकामाचे फोटो का काढले आणि ते तहसीलदारांकडे का पाठवले असा जाब विचारत सचिन जाधव यानं पत्रकार खराडे यांची कॉलर धरून मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आलाय। यावेळी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं। घटना सुरू असताना भांडण सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी रुपाली खराडे तसंच घरकामासाठी आलेल्या मीरा बगाडे आणि सुनीता पेटणे यांना देखील शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आल्याचं तक्रारीत म्हटलंय। या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात सचिन उर्फ बाळू जाधव राहणार सुभाषनगर बार्शी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी प्रमोद केकाण करतात।